करण्यासाठीच घालायचं. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. अष्टमी होती काल आणि म्हटलं चला आजींसाठी काहीतरी वेगळं नेहमीप्रमाणे, त्यामुळे ठेवला तर बोंबलाचा कार्यक्रम. घरात जेवढे घागरे होतील, जेवढे लेणी होते सगळे गोळा केले आणि घेऊन आले आजींसाठी. कारण आजी घालायला तयार नव्हत्या म्हणे, बाई कधी मी म्हातारपणी हौस केली नाही आणि कधी तरुणपणी केली नाही. अशा प्रकारे मला सगळ्या बोलायला लागल्या, पण मी त्यांचं काही ऐकलं नाही बरं का. आणि सुरू केली त्यांना घागरा घालायला तयारी. आणि प्रत्येकाची वेगवेगळ्या सुरू झाले रिप्लाय, मला नको, मला आवडत नाही, हे नको, ते नको. तरी पण जबरदस्तीने मी त्यांना घागरा घालायला ऑप्शन काही ठेवलं नाही, घालाच म्हटलं. अशा प्रकारे आम्ही त्यांना सगळ्यांना तयार केलं, शीतल आणि मी. आणि छान लिपस्टिक कधी लावली नव्हती कोणीच, जबरदस्तीने थोडीशी लिपस्टिक लावली स्लाइटली, की जेणेकरून अजून लुक छान होईल. आणि जेवढी ऑफसाईड ज्वेलरी होती घरामध्ये तेवढी सगळी आणली, कारण रेंटने आणणं परवडत नव्हतं. रेंटने म्हणजे 1,500 ते 2,000 रेंट होतं. त्यामुळे म्हटलं आहे आपल्याकडे वस्तू तर घेऊयात. काही मागच्या वर्षीचे, त्याच्या मागच्या वर्षीचे दुपट्टा वगैरे सगळं गोळा करून आणलं होतं. त्याच्यानंतर आम्ही सगळेजण तयार झालो. आमच्या सिस्टर म्हणजे शीतल, मी, आमच्या ढेपे आजी, कुलकर्णी आजी, गायकवाड आजी, त्या खूप असे छान डान्स करतात. ब्लाऊज घालायचा होता, ब्लाऊज. आणि अशा प्रकारे आमची सगळी तयारी सुरू झाली. नवरात्र हा रंग, नवरात्र उत्साह, नृत्य आणि देवीच्या शक्तीला वंदन करण्याचा उत्सव असतो. घागरा चोळी हा पारंपरिक पोशाख असून तो स्त्रिया सौंदर्याला आणि उत्साहाच्या मंगल वातावरणाला खुलवतो. घागऱ्याने वेगवेगळे रंग नवरात्रीच्या देवीच्या 9 रूपांचे प्रतीक मानले जाते. रंगीत घागरा घालून नृत्य केल्याने आनंद, एकोपा आणि देवीच्या शक्तीला वंदन व्यक्त होते. म्हणून आम्ही सगळे आजींना म्हटले होते घागरे त्याचं महत्त्व समजून. घालायला तयार नव्हत्या, पण देखील आजींना आपली दिंडी लावण्यापासून आम्ही सगळी तयारी केली. आणि तयार नव्हत्या तरी पण मी क्लिपासहित हेअर क्लिपपासून सगळं बॅगमध्ये आणलं होतं. आणि गरबासुद्धा खेळणार होतो. गरबाचं महत्त्व म्हणजे गरबा म्हणजे गरब दीप, म्हणजेच मातीच्या भांड्यात ठेवलेला दिवा, जो देवीच्या शक्तीचा, सृष्टीचा आणि ऊर्जेचा प्रतीक आहे. गोल गोल फिरून गरबा खेळणे म्हणजे जीवनाच्या चक्राचे दर्शन घडवणे. हे नृत्य केवळ मनोरंजन नाही, तर भक्तिभावाने देवीसमोर केलेले नृत्य आहे. अशा प्रकारे आम्ही भोंडला केला. आणि भोंडल्यानंतर बराच वेळ रात्रीचा उशीर झाला होता, कारण सगळ्या आजींना झोपायचं होतं. त्यामुळे जेवढं लवकर जमलं तेवढं दांडिया, गरबा आणि भोंडला अशा प्रकारे केला. भोंडल्याचं खरं तर सांगायला गेलं, भोंडला हा खास करून मुली स्त्रियांमध्ये खेळ असून तो नवरात्रात आणि अश्विन महिन्यात केला जातो. त्याचप्रमाणे जमिनीवर रांगोळी करून मधोमध हत्तीची आकृती काढतात आणि त्याभोवती गाणी म्हणतात आणि गोलगोल फिरतात. भोंडल्यामध्ये एकोप्याची भावना, स्त्रियांचा आनंद, उत्साह, आई देवीचे आशीर्वाद मिळवणे हे मुख्य उद्दिष्ट असते. या पारंपरिक गाणी म्हणत स्त्रिया आपले सुखदुःख शेअर करतात. अशा प्रकारे आम्ही तिथे भोंडला, गरबा सगळ्यांना मिळून केला होता. मी रेड कलरचा स्कर्ट घातला होता आणि शीतलने मीच एक लेहंगा घरनं आणला होता. आणि तीही पण तयार नव्हती, पण म्हटलं घाल, सगळेजण घालणार आहे. इच्छा असते की प्रत्येकाने छान दिसावं. आपणच एकटं छान दिसून उपयोग नाही ना, आपल्यासोबत असणाऱ्या सख्यासुद्धा आपल्यापेक्षाही छान दिसल्या पाहिजे, असे माझे नेहमीच प्रयत्न असतात बरं का. त्यामुळे सगळ्यांना छान तयार केलं होतं. आणि रात्र झाली होती, त्यामुळे खूप आजी कंटाळल्या होत्या. म्हणाल्या आम्ही काय खाली येणार नाही, जेवढ्या खाली आल्या तेवढ्यांना घेतलं. आमच्या मावशीसुद्धा आल्या होत्या, तिथेच राहतात, सोहमची मम्मी, तर त्यासुद्धा इन्व्हॉल्व होत्या. कारण काम करून करून कंटाळतात, त्यांना पण काहीतरी छान चेंज मिळावा म्हणून तो प्रयत्न असतो.
कुलकर्णी आजी या की पुढे मावशी. अगं लिंब झेलू बाई 3 लिंब झेलू बाई 3 लिंब झेलू झेलू बाई 4 लिंब झेलू. अशा प्रकारे आमच्या गरबा आज संपलेल्या आहेत, संपन्न झाल्या आहेत आणि सगळेजण मेकअप शेकअप उतरवून सगळेजण छानपैकी आता झोपायला चालले आहे. आणि सगळ्यांना इतकी झोप आली तरी बिचारे थांबले. रात्रीचे कन्यापूजा वडगाव मध्ये आणि काय करा सगळ्यांनी बाय बाय. अशा प्रकारे आजचा गरबा आणि धोंडा संपन्न झाला. तरी आम्ही शॉर्टकट गाणी घेतली, जास्त गाणी घेतली नाही कारण सगळेजण वैतागले असते अजून आणि त्यांना खूप बसवत नाही कारण वय वर्ष 83-84. मी यांना सगळे कोणी घालायला तयार वगैरे कपडे मी त्यांना एकच सांगितलं की गेलं त्यामुळे